कोपरगाव नगर परिषद आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात येणार असून नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, नगरसेवक स्वप्नील मंजूळ यांनी आयोजन व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करत शिवजयंती सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी शिवाभिषेक संपन्न होणार आहे, तर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून देशात नावलौकिक झालेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या बँड पथकाचे प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे। त्यामुळे अतिशय प्रेरणादायी ठरणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी शहरवासियांना व शिवप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने साजरी करण्याची परंपरा खंडित झाली होती। यावर्षी सत्तांतर झाल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाला पुन्हा सुरुवात केली आहे, त्यामुळे सर्वत्र या भूमिकेचे स्वागत होत आहे। उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्मृतिस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। त्या निमित्ताने कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने भव्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलेले कोपरगाव शहरातली जी शासकीय शिवजयंतीचा जे कार्यक्रम होत होता तो कोपरगावकरांचा कार्यक्रम होता, तो स्थगित झालेला होता कोरोना कालखंडानंतर। तो पुन्हा नगराध्यक्ष पराग संदान यांनी ठरवलं की परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे। शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम सकाळी त्या निमित्ताने 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाभिषेक होणार आहे। संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी शासकीय शिवजयंती निमित्त विविध दिनदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यात आपल्या संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे जे बँड पथक आहे त्यांनी आता प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी आपल्या कोपरगावचं नाव उज्ज्वल केलं, त्या पथकाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि सर्व शाळेतल्या कोपरगाव शहरातल्या सर्व शाळा त्या ठिकाणी सहभाग घेणार आहे। कोपरगाव शहरातल्या जास्तीत शिवप्रेमींना मी आवाहन करतो उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, कारण ही जी आपली परंपरा आहे स्थगित झालेली होती ती परंपरा पुन्हा आपल्याला चालू करायची। त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा उजाळा येणाऱ्या पिढीला झाला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात कोपरगाव नगरपालिका साजरी करणार आहे आणि कोपरगावातल्या शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असं मी आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष मी व सर्व नगरसेवक तसेच कोपरगाव नगरपालिकेचे CEO जगताप साहेब यांच्या वतीने करतो। जय